हॉस्टेलची झालेली आहे। पूर्णतः हा भाग चक्काचूर झालाय। तर अहमदाबादमधील विमान दुर्घटना भयानक असल्याचं ब्रिटनचे पीएम यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी आता ट्विट केलेलं आहे। भारतातील नागरिकांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं ब्रिटनच्या पीएमनी म्हटलंय। दरम्यान त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण सविस्तर पाहूयात। अहमदाबादमधली घटना ही अतिशय भयानक असल्याचं ते म्हणतात। या दुःखद घटनेत ब्रिटन भारतातील लोकांसोबत आहे असं ट्विट त्यांनी यावेळी केलेलं आहे। ब्रिटनचेही काही नागरिक या विमानात असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बचाव कार्य इथे सुरू आहे। तर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हे ट्विट केलेलं आहे। ब्रिटनचे एकूण 53 नागरिक या विमानामध्ये प्रवास करत होते। त्याचबरोबर 7 पोर्तुगीज नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होता। अरे क्या कहेंगे, क्या देखा आपने? धमाका हुआ, मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई। बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी। जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके। बाद में जो प्लेन में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुखद दुर्घटना। बहुत कितने लोगों की मौत, कुछ अभी कोई अंदाजा नहीं लग रहा है। ये ऐसी खबरें चल रही है रूपानी साहब थे, ऐसा कुछ नहीं, आपको अभी पता है? ऐसा कुछ पता नहीं है कि क्या है। मैडम हालात कैसे, रेसिडेंशियल इलाका था क्या ये? डॉक्टरों का रेसिडेंशियल इलाका था, उनका फ्लैट था। पर ये कितने बजे हुआ, कुछ बस 2-2:30 के बीच। कुछ अंदाजा? मुझे तो कुछ पता ही नहीं। जैसा मुझे पता चला इसे ऐसा हूँ, मैं भागी हूँ। कितने मौत कितनी हो सकती है फिर भी? वो तो प्लान में जो लोग थे उनका तो पता नहीं है। रहने वालों की भी कुछ हुई? रहने वालों को भी बहुत नुकसान हुआ है। कितने आगे का जो ब्लॉक है ना, उसमें से सब निकले हैं, वो सही है। थोड़ा उनको हमने हॉस्पिटल में शिफ्ट किया है। अभी रेस्क्यू चलेगा? अभी चलेगा। अजय इधर आ जाए। स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। ज्या ठिकाणी हा विमान कोसळलं त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे। कि उनके परिजन को कहां रखा गया है। तर आपण पाहतोय या ठिकाणी एअर इंडियाचं विमान अहमदाबादेत ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणची ही अवस्था आहे। कशा प्रकारे त्या ठिकाणी ही अवस्था झाली आहे ते पाहू शकतोय। विमान अपघाताच्या चौकशीचे केंद्राकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। अपघातानंतर बैठक बोलवण्यात आली आहे। डीजीसीआयचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। तर विमान अपघाताच्या चौकशीसाठी आता केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आलेले आहेत। अपघातानंतर एक तातडीची बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे। एनडीआरएफच्या 3 टीम आता अहमदाबादमध्ये दुर्घटनास्थळी दाखल झाल्यात। एनडीआरएफचे जवान त्याचबरोबर स्थानिक यंत्रणा देखील या ठिकाणी बचाव कार्यासाठी तैनात आहेत। त्याचबरोबर जे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। एनडीआरएफच्या 3 टीम आता अहमदाबादेत दुर्घटनास्थळी दाखल झाल्यात। अतिशय दुर्दैवी ही घटना आणि त्या ठिकाणी या सगळ्या नातेवाईकांचे पाणवलेले हे डोळे